उपाधिरहित भजन करणारा महात्मा, आणि ही उपाधी सुटायला कारण भजन आहे देवाचे, संकीर्तन आहे देवाचे. बाकी संसाराचा विचार केला तर संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. विषयात विषय अजून थोडं मध्ये जाऊ. कलियुगामध्ये खरं शुद्धत्व ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे महाराज, खरं शुद्ध ज्याला व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी कीर्तन हेच साधन आहे. भगवंतानी उद्धवजी महाराजांना श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये स्पष्ट प्रकारे हे वर्णन करून सांगितलेलं आहे की या जगामध्ये अंतःकरणाच्या शुद्धीचे अनेक साधन आहेत, परंतु जशी आपल्या अंतःकरणाची शुद्धी जशी भगवंताच्या कीर्तनाने होते, गुणवर्णनाने होते आणि गुण श्रवणाने जशी शुद्धी आपल्या अंतःकरणाची होते, तशी शुद्धी इतर अन्य या जगातल्या कोणत्याही साधनाने होत नाही. उद्धवा, हे माझं मत आहे. इथं मत हा शब्द देवाचा फार महत्वाचा आहे. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन असं केलं की भगवंताच्या मुखाला हे वाक्य दिलं की उद्धवा, हे माझं मत आहे, श्रीकृष्णाचं मत आहे. आणि मत त्याला म्हणतात जे अंतरात्म्यापासून भगवंत बोललेले आहेत, जणू काही समाजामध्ये तो ठसा उमटवलेला आहे आणि ज्याला कोणीही खोडू शकत नाही. अनेक मत जशी आहेत, अनेकांची जशी आहेत, तसं देवाचेही अनेक मत आहेत. आणि त्या मतामध्ये एक मत भगवंताचं असं आहे की या ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वीवरती, या मृत्यूलोकामध्ये, सर्व कालात, सर्व परिस्थितीत, सर्व देशामध्ये आणि त्यातल्या त्यात कलिकालावधीमध्ये जशी अंतःकरणाची शुद्धी जीवाच्या भगवंताच्या कीर्तनाने होते, तशी शुद्धी इतर अन्य कोणत्याही साधनाने होत नाही. साधन अंतःकरणाच्या शुद्धीचे या जगामध्ये पुष्कळ आहेत. दान हे शुद्धीचं साधन आहे, यात्रा हे शुद्धीचं साधन आहे, तप हे शुद्धीचं साधन आहे, ध्यान हे शुद्धीचं साधन आहे. अशी अनेक प्रकारची साधनं आहेत. पण या साधनांमध्ये जशी शुद्धी, साधनाद्वारे जशी शुद्धी साधायला पाहिजे तशी शुद्धी आता साधणं आपल्याला फार अवघड आहे. ही कथेचीच तुमच्या माझ्यावरती अनंत कृपा, ही कीर्तनाचीच तुमच्या माझ्यावरती अनंत कृपा आहे की इथं प्रयत्नाशिवाय आपण शुद्ध होत आहोत. लक्षात घ्या. इथं आपण काहीच करत नाही, आपण बसलेलो आहोत, आपण ऐकत आहोत. आपली श्रवणेंद्रिय कथेकडे एकाग्र करणं फक्त आपलं काम आहे. बाकी आपल्याला हात चालवायचे नाही, पाय चालवायचे नाही, मुख चालवायचं नाही, काहीच नाही महाराज. बसून राहायचं. उलट हात पाय डोळे नाक मुख हे वळवळ करत राहतील, आपले इतरत्र व्यवहार करत राहतील आपले. म्हणून आपल्याला असं सांगितलं की कानाला तुम्ही कान म्हणून कथा ऐकायला लावतात, पण बाकीच्या सगळ्या इंद्रियांची सुद्धा कानच करा आणि त्यांना कथा ऐकायला बसवा. म्हणजे देवाची कथा कानाने तर ऐकली पाहिजे, पण हातही कान झाले पाहिजे, पायही कान झाले पाहिजे, नाकही कान झालं पाहिजे, मुखही कान झालं पाहिजे. म्हणजे नख शिखांत, म्हणजे मस्तकाच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपण कानच झालो पाहिजे, कान झालो पाहिजे. श्रवणेंद्रिय होता आलं पाहिजे आपल्याला, श्रवण करता आलं पाहिजे आपल्याला. आणि ज्या वेळेला आपले सगळे इंद्रिय हे श्रवण करायला बसतील, त्यावेळेला मग नाही आठवणार, जग नाही आठवणार. मग आपल्याला जग नाही आठवणार.
जगताचे व्यवहार आठवणार नाही, मग आपल्याला कोण चांगला कोण वाईट, हे असं ते तसं आपल्याला काही आठवणार नाही. आपल्याला तहानही आठवणार नाही, आपल्याला भूकही आठवणार नाही. 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन 2 ग्रंथामध्ये मुख्य, एक तर भागवतामध्ये प्रल्हादजी महाराज नवविधा भक्तीचं वर्णन हिरण्यकश्यपूला करून सांगतात, आणि शिवपुराणामध्ये सुद्धा या 9 भक्तीचं वर्णन केलेलं आहे. कुणी केलं? भगवान शंकरांनी. भागवतामध्ये प्रल्हादजी महाराज आणि हिरण्यकश्यपूच्या संवादामध्ये नवविधा भक्तीचं वर्णन आहे, आणि शिवपुराण ग्रंथामध्ये साक्षात भगवान शंकर आणि सती आई साहेबांच्या संवादामध्ये नवविधा भक्तीचं वर्णन आहे. यावर्षी आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत शिवसती संवादाला विस्तारपूर्वक ऐकण्याचा. मागच्या वर्षी त्या संवादाला थोडा वेळ कमी पडला होता, मला माझ्यामुळेच कमी पडला होता. शिवसतीच्या संवादाला यामुळे वेळ कमी पडला कारण पार्वती आई साहेब सजून बसलेल्या होत्या, शिवविवाह करायचा होता. परंतु असा म्हणून प्रयत्न तो आपण या वेळेला करणार आहोत. तसंही हाही प्रयत्न आहे की मागच्या वर्षी शिवकथा चिंतन करत असताना जो राहिलेला भाग आहे तोही आपल्या थोडासा श्रवणामध्ये यावा, असाही प्रयत्न राहणार आहे. आणि ऐकलेला भागही पुन्हा आपल्याला ऐकायचा तर आहेच महाराज, तो ऐकायचा नाही असं नाही, कारण त्याची पुनरावृत्ती होणं फार आवश्यक आहे. म्हणून शुद्धी, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. कुठून बाजूला गेलो आपण? उपाधीपासून थोडेसे बाजूला गेलो. किती उपाध्या आपण आपल्या मागं लावल्या, आपण किती उपाधींच्या पाठीमागं पळत आहोत. या उपाध्या सहजासहजी सुटत नाहीत महाराज. उपाध्या त्यांच्या सुटल्या जे भजनात तल्लीन झाले, उपाधीकडे त्यांचं लक्षच गेलं नाही, भजनामध्ये तल्लीन होऊन गेले महाराज. उपाधी जीवनामध्ये होती पण ती जगाला दिसायला होती, त्यांना उपाधी नव्हती. जीवनामध्ये उपाधी असणं आणि उपाधी आपण लावून घेणं तत्वतः या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असं महात्मे वारंवार तुमच्या माझ्यासारख्यांना सांगतात. याचे मला स्मरण होतात ते 2 उदाहरणं आपण पाहण्याचा प्रयत्न करू, किंवा एक उदाहरण पाहण्याचा अगोदर प्रयत्न करू. गोरोबा काकांचा विवाह झालेला आहे आणि गोरोबा काकांना पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. उपाधीचाच विषय चाललेला आहे. तर या जगामध्ये स्त्रीसाठी पती अर्थात पुरुष ही उपाधी आहे, आणि पुरुषाचा विचार केला तर स्त्री अर्थात धर्मपत्नी ही त्याच्यासाठी उपाधी आहे. बरं, धर्मपत्नी ही उपाधी ज्या वेळेला आपल्या पाठीशी लागते, किंवा पुरुष किंवा पती ही उपाधी आपल्याला लागते, त्यावेळेला प्रारब्ध योग असेल तर संतती नावाची ही दुसरी उपाधी आपल्या पाठीमागं लागते. आता या एका स्त्री आणि एका पुत्राचा जर का एखाद्या जीवाने किंवा पुरुषाने अंगीकार केला, तर आता स्त्रीच्या आणि लेकरासाठीचा किती मोठा संसार आता आपल्याला थाटावा लागतो हे त्यांना पाहायला सांगितलं. आता ज्यांचे विवाह झालेले नाहीत किंवा व्हायचे बाकी आहेत, हे आता तुम्हाला सांगून तुम्ही आता अनुभवी आहात. आता तुम्ही तुमचाच विचार करून पहा थोडं. मी स्त्री आहे, मी विवाह केला नसता तर मला पती नावाची उपाधी, आणि पती नावाची उपाधी नसती तर मला लेकरू नावाची उपाधी, आणि पती लेकरू मला नसतं तर घर नावाची उपाधी, आणि घरातला एवढा सगळा. आता ह्या फक्त मान्याच्या गोष्टी आहेत बरं का. परमार्थाचा विचार केला तर तुम्ही एकटे राहा का दुकटे राहा, तुम्ही बाह्य उपाधीचा जरी त्याग केला तरी आंतरिक उपाधीला धरून ठेवलं तरी तुम्ही मुक्तावस्थेला प्राप्त होऊ शकत नाही. हा त्याच्याही पेक्षा अजून सखोल चिंतनाचा आणि दीर्घ चिंतनाचा विषय आहे.
मला उपाधीत पडायचं नाही म्हणून एखाद्याने धर्मपत्नी किंवा पतीचा अंगीकार केला नाही म्हणून त्याने आंतरिक उपाध्या सोडल्या असं थोडीच आहे. गोरोबा काकांचा विवाह झालेला आहे आणि पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. अर्थात उपाधी आहे, पण मानली तर उपाधी आहे, न मानली तर उपाधी नाही. हा महात्म्यांच्या अनुभवाचं हे वाक्य आहे. ज्या वेळेला गोरोबा काका आता व्यापारही करत आहेत, हो, घर चालवायचं म्हणजे उद्योग कामधंदा नोकरी करायला नको का? 2 पैसे घरामध्ये आले तर परिवाराला काहीतरी खायला प्यायला भेटेल ना. हा तर पूर्वापार चालत आलेला विचार आहे आणि आता सद्य परिस्थितीचा विचार केला तर सगळं पैशावरच चाललेलं आहे. इथं ज्याच्याकडे धन नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही, त्याला जगताच्या दृष्टीनं परमार्थ करायचा म्हटलं तरी करणं शक्य नाही. कारण शेवटी देवाच्या पूजेचं सामान आणायचं झालं तरी ते बाजारातूनच आणावं लागतं. फूल आणायचं झालं तरी बाजारातूनच आणावं लागतं. फुलवात आणायची तरी बाजारातूनच आणावी लागते. आता कुठं एवढे आपण हाताने करायचे कष्ट थोडीच घेतो महाराज. देव पुष्कळ सगळ्यांना लागतो, पण देवासाठी कष्ट करायला कोणी तयार नाही. देवाकडचं सगळं लागतं महाराज आपल्याला, पण देवासाठी कष्ट करायची तयारी नाही. असाही एक प्रकार आहे. उद्योगही करत आहेत महाराज, माती आणत आहेत, पाणी टाकत आहेत, तुडवत आहेत, त्याचे सुंदर गाडगे मडके घडवत आहेत, ते बाजारामध्ये नेऊन विकतही आहेत, सगळं करत आहेत, हो. पण त्यांच्यासाठी हे सगळं करणं उपाधी नाही. का उपाधी नाही? कारण वृत्ती पांडुरंग परमात्म्याच्या चरणी स्थिर झालेली आहे. वृत्ती हरिनामामध्ये स्थिर झालेली आहे, विठ्ठल नामामध्ये स्थिर झालेली आहे. ज्या वेळेला वृत्ती भगवंताच्या चरणी स्थिर झालेली असते ना, ज्या वेळेला वृत्ती नामामध्ये आणि चिंतनामध्ये स्थिर झालेली असते ना, त्यावेळेला जीवनामध्ये असलेल्या उपाधीचा सुद्धा, माणसाला ती उपाधी सुद्धा त्रास देऊ शकत नाही. कारण त्याचं लक्ष त्या वस्तू व्यक्ती पदार्थांकडे नसतंच. बरं, महाराजांचं चित्त, म्हणून तर असं म्हणतात की ही माझी वृत्ती जी आहे नाही भगवंता, ही माझी वृत्ती तू तुझ्या चरणाकडे तू लावून घे म्हणता. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आहो, आपली वृत्ती कुठं कुठं पळते, किती किती ठिकाणी आपली वृत्ती गुंतून पडलेली आहे. ही वृत्ती जितक्या ठिकाणावरती आपली गुंतून पडेल आणि जितक्या जितक्या ठिकाणावरती आपली वृत्ती धावत राहील महाराज, आपण जीवनामध्ये कितीही शांतीचा आणि समाधानाचा शोध घेतला तरी सुद्धा आपल्याला मृत्यूपर्यंत काय, मृत्यू नंतर सुद्धा समाधान प्राप्त होऊ शकत नाही. जोपर्यंत वृत्तीला जिथं एकाग्र करायला पाहिजे तिथं जोपर्यंत आपली वृत्ती एकाग्र होत नाही तोपर्यंत परमानंदाचा अनुभवही आपण घेऊ शकत नाही. ही वृत्ती कुठं राहिली पाहिजे? भगवंताच्या चरणी आपली वृत्ती स्थिर झाली पाहिजे. प्रार्थना केली पाहिजे भगवंता. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मग देव विचारतील, का रे तुला काही नको का दुसरं? अजून तुला आयुष्य जायचंय, किती आयुष्य बाकी आहे काय माहिती, आता तुला नको का दुसरं काही? महाराज म्हणतात, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. मला नको कोणते पदार्थ नको, मला कोणते विषय नको, मला कोणत्या वस्तू नको. का नको?
कारण ते सगळं मायिक आहे. जे मायेचं मी घेईल ते मला दुःख देईल. जिथं जिथं मी मायेचा अंगीकार करेल आणि मायेच्या पदार्थाचा जिथं जिथं मी अंगीकार करेल तिथं तिथं माझ्या वाट्याला दुःख येईल. तिथं तिथं माझ्या वाट्याला संसार चक्र येईल. आणि हे हरी, मला या संसार चक्रामध्ये पुन्हा यायचं नाही. हा माझा विवेक नाही, हे माझं ज्ञान नाही, हे माझे शब्द नाही. हे मी कुठंतरी कथेमध्ये ऐकलं, कुठंतरी कीर्तनामध्ये ऐकलं, कुठंतरी सत्संगामध्ये ऐकलं. अजून मी संसाराला विटलो नाही, अजून मी प्रपंचाला विटलो नाही, अजून मी विषयाला विटलो नाही. पण महात्म्यांची वाणी जी बोलून गेली त्या महात्म्यांच्या शब्दांचा मी फक्त मागोवा घेतो आहे. ज्या दिवशी हे शब्द आपले होतील महाराज, त्या दिवशी भगवंताची पूर्ण कृपा आपल्यावरती होईल. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. हे शब्द आपले नाहीत, आपण फक्त उजळणी करत आहोत. माझ्या म्हणण्याचा भाव फक्त लक्षात घ्या. आणि न लगे माईक पदार्थ. आणि खरोखर हे माझं बोलणं ऐकून, माझ्यासारख्याचं बोलणं ऐकून खरोखर तुकोबाराय जर का आले आणि मला प्रश्न विचारला, खरोखर पांडुरंग परमात्मा आले आणि मला प्रश्न विचारला, तुला नकोय माईक पदार्थ, तर माझी हे म्हणायची हिंमत होणार नाही की नकोय माईक पदार्थ, विषय नकोत मला, पदार्थ नकोत मला, हे म्हणायची हिंमत होणार नाही. कारण हे शब्द माझे नाही, हे शब्द संतांचे आहे. संतांच्या शब्दांना गाणं म्हणजे त्या शब्दांवरती आपला अधिकार गाजवणं असं नाही. पण संतांचे शब्द गाता 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 ज्या दिवशी मला असं वाटेल की आणिक न लगे माईक पदार्थ, त्या दिवशी हे जग मी जिंकलो असेल. त्या दिवशी या ब्रह्मांडाला मी जिंकून घेतलेलं असेल. आणि त्या दिवशी मी स्वतःला जिंकून घेतलेलं असेल. ज्या दिवशी विषयांची लालसा माझ्या मनातली निघून जाईल, ज्या दिवशी वासना आणि कामना माझ्या मनातल्या निघून जातील आणि माईक पदार्थ मला त्यांच्याकडे खेचू शकणार नाही, त्या दिवशी मी स्वतःला जिंकून घेतलेला असेल. ज्याने जिथं स्वतःला जिंकलं महाराज, त्याने जगाला जिंकलं. ज्याने स्वतःवरती, स्वतःच्या स्ववरती विजय प्राप्त करून घेतला नाही, त्यानं जगाला जिंकायचा लाख प्रयत्न केला तरी तो जगाला जिंकू शकत नाही. इथं अगोदर जिंकायचं आहे स्वतःला, तर जग आपोआप त्याच्या मुठीत आल्याशिवाय राहत नसतं. माणसाचा स्वतःवर ताबा नाही आणि माणसं दुसऱ्याला ताब्यात करायला निघाला. माणूस दुसऱ्याला ताब्यात करायला निघाला. स्वतः धोरणात नाही आणि आपण दुसऱ्याला धोरणात आपल्या आणायला तयार झालो. या वाक्याला प्रमाण म्हणून अजून एक वाक्य बोलून मी पुढे चालतो. कोणत्या बोलणाऱ्या वक्त्याचा प्रभाव श्रोत्यावरती होत असतो, त्याच वक्त्याच्या बोलण्याचा प्रभाव श्रोत्याच्या अंतःकरणावरती होत असतो. जो श्रोता वास्तविक त्या शब्दांच्या आधाराने आपलं जीवन जगत असतो. बोलणं एवढं सोपं नाही आणि बोलणं एवढं सोपं असलं तरी जगणं इतकं सोपं नाही. बोलणारे ज्या वेळेला जगायला लागतील त्यावेळेला ऐकणारे शेकडो काय, हजारो काय, लाखो असतील तरी उद्धरून जातील महाराज, याच्यात शंका तीळ मात्रही नाही. नमः पार्वती हर हर महादेव. आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. उजळणी करायला सांगितली आपल्याला. अहो तुम्ही अजून विषयांच्या कामनेनी, लालसेनी, वासनेनी मुक्त झालेली नसताल, पण संतांच्या शब्दांची उजळणी करा. पुन्हा 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 संतांच्या शब्दांची उजळणी जर का आपल्याकडून झाली, कधी ना कधी तरी आपल्यालाही या माईक पदार्थांचा वीट आल्याशिवाय राहणार नाही. हा भाव आहे. तेथे माझे आर्त नको देवा. ठीक ठीक ठीक
तुला या पृथ्वीवरचे माईक पदार्थ नको, मग तुला स्वर्गातल्या देवाचं पद देऊ का, इंद्रचंद्राचं पद देऊ का, ब्रह्मपद देऊ का? म्हणले मला तेही नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जणी जडो देसी. काहीच नको म्हटले मला. माझं चित्त कशाकडे आणि कोणाकडेही तू जाऊ देऊ नको किंवा नेऊ नको. याला उपाधी रहित होणे असं म्हणतात. वृत्ती भगवंताच्या चरणावरती स्थिर होणे याला म्हणतात. प्रसंग गोरोबा काकांचा पाहत होतो आपण. आहे सगळं, धर्मपत्नी आहे, पुत्र आहे, व्यापार चाललेला आहे, पण असलेली उपाधी आम्हाला लागू होते, मग त्यांना का लागू होत नाही? असा जर सहज प्रश्न कोणाच्या मनामध्ये आला ना, तर एकच गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जिथं आपण स्वतःहून या पदार्थांना घट्ट धरतो महाराज, इथं शुक नलिका न्याय वेदांताचा लागू होतो. पोपटाला पिंजऱ्यामध्ये टाकलेलं आहे, त्याने ती नळकांड लावलेलं असतं त्याच्यामध्ये. खूपच सामान्य शब्द झाला का? नळी लावलेली असते महाराज, आडवा पोल लावलेला असतो, त्याच्यावरती तो ते धरून बसतो, लटकतो त्याला. एखाद्याने कोणी त्या पिंजऱ्याचं दार उघडून टाकलं, आता तो पोपट उडून जाऊ शकतो, पण तो पोपट उडून जातच नाही. का जात नाही? त्याला असं वाटतं मी ही नळी सोडली तर मी पडेल, म्हणून तो तिला घट्ट धरून ठेवतो. कितीही त्याचे रस्ते मोकळे करा महाराज, ज्याला ते सोडायचंच नाही त्याच्या वाटेतले तुम्ही कितीही अडथळे मोकळे करा, अहो त्याला चालायचं नाही, त्याला कसं चालवणार हो तुम्ही? एक वाक्य मला असं वाटतं मागच्या वर्षीच्याही इथल्या कथेमध्ये होतं का कुठंतरी, पण ठीक आहे पुन्हा बोलू. एवढं नक्की आहे की हे बाबांच्याच कथेतलं जुनं वाक्य आहे. एक वेळेला झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं नाटक करत असलेल्याला उठवता येत नाही. कितीही भोंगा लावा त्याच्या कानाजवळ. एखादा खरोखर झोपलाय, तुम्ही थोडा आवाज करा हो, पहा तुमचा कसा उद्धार होतो शब्दांनी. ज्याला झोप मोडलेला आवडत नाही, थोडी तुम्ही भांड पाडूनच पहा. जागच्या जागेवर भांड पाडणाऱ्याचा उद्धार होतो. जो झोपेचं नाटक करतोय ना, तुम्ही कितीही आवाज करा, त्याची झोप मोडत नाही. ज्या पोपटाला तो पिंजरा सोडायचाच नाही महाराज, त्याचे दार किती उघडे ठेवले म्हणजे तो सोडून जाईल, मुक्त आकाशामध्ये विहार करण्याचं सुख घेईल. म्हणून ज्या वेळेला हा प्रश्न उभा राहतो की आम्ही स्वीकारलं तर उपाधी आणि संत महात्म्यांनी स्वीकारलं तर ती उपाधी नाही, हा भेद का आहे? कारण इथं पकड आपली आहे. आपण माझं माझं म्हणतोय हो समोरच्याला, समोरची थोडी आपल्याला माझं माझं म्हणतात. याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे पाहण्यापेक्षा, हा माझ्यात किती अडकलाय हे पाहण्यापेक्षा, आपण किती गुंतून पडलोय या जगत व्यवहारात हे जर आपण पाहिलं तर कुठंतरी आपल्याला कळेल की जग तर जगाच्या जागेवर आहे महाराज. प्रकृती प्रकृतीच्या जागेवर आहे. प्रकृती मला थोडी स्वतःहून बंधनात टाकते, पण मीच तिला पाहून इतका भुरळून गेलो की मी स्वतःहून तिच्या अधीन झालो. तिनं तरी काय करावं बिचारीनं, तिनं तरी काय करावं? प्रकृतीनं आपल्याला अधीन ठेवलं नाही, आपण मुद्दामून स्वतःहून प्रकृतीच्या अधीन झालो. जो स्वतःहून बंधनात पडला महाराज, त्याला मुक्त व्हायचं असेल तर दुसरं कोणी येऊन उपयोग नाही. जो बंधनात पडला मुक्त त्यालाच व्हावं लागेल. अर्जुनजी महाराजांना भगवंत गीतेमध्ये वर्णन करून सांगतात काय बंधन आणि काय मोक्ष आहे. ज्या तुझ्या मनाने तुला बद्धावस्थेची जे मन जाणीव करून देत आहे अर्जुना, तेच मन तुझ्या मुक्तीलाही कारण ठरणार आहे.
मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. हेच मन आपल्या बंधनाला कसं कारण आणि मुक्तीला एकच मन दोन पदार्थाला कसं कारण होऊ शकतं, याचा सविस्तर विचार श्रीमद भागवताच्या कपिल देवहूती आई साहेबांच्या संवादामध्ये. संवादाचा श्लोक. चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतं गुणेषु सप्तं बंधाय रतं वा पुंसी मुक्तये. हे गुरु महाराज, मी कशी या बंधनातून मुक्त होईल, बद्धावस्थेतून मी मुक्तावस्थेपर्यंत कशी जाईल मला सांगा. त्यावेळेला कपिल नारायणांनी आई साहेबांना एकच उत्तर दिलं की हे आई, ज्या दिवशी तू हे मानशील की मी मुक्त आहे, त्या दिवशी तू आपोआप मुक्त होईल. शेवटी मी बंधनात आहे, मी बद्ध आहे, हे बंधन आपण स्वीकारलंय. मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला मुक्त याच क्षणाला होता येतं. पण महात्म्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामधलं अंतर हे आहे की त्यांनी असलेल्या उपाधीकडे दुर्लक्ष केलं आणि नसलेल्या उपाधीत गुंतून पडलेलो तुम्ही मी. म्हणून आपण जीवन जन्मालाही बद्धावस्थेतच आलो, बद्धावस्थेतच राहत आहोत आणि बद्धावस्थेतच मरत असतो. गोरोबा काकांना धर्मपत्नी आहे, पुत्र आहे, व्यवहार चालला, व्यापार चाललाय, पण चित्तवृत्ती भगवंतामध्ये, भगवंताच्या नामामध्ये आहे. भजन करून पाहू आपण. भजन जर का केलं आपण, ही उपाधी आपल्याला बंधनामध्ये टाकू शकत नाही. हो, या जगाचं, या प्रकृतीचं काय सामर्थ्य की तिनं भगवंताच्या भजन करणाऱ्या भक्ताला त्रास द्यावा, त्रस्त करावं, भक्तावरती मात करावी प्रकृतीनं. नाही नाही नाही. ही प्रकृती साऱ्यांना आपल्या अधीन ठेवू शकेल, पण ह्या प्रकृतीवरती सुद्धा अधिकार गाजवतात ते भगवंताचे भक्त असतात. प्रकृतीला आपल्या अधीन ठेवून जे जीवन जगतात ते भगवंताचे भक्त असतात, भजन करणारे असतात. भजन करणाऱ्याला प्रकृती ही त्रस्त करू शकत नाही. आणि माती आणली, माती टाकली, पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि गोरोबा काका माती तुडवायला लागले पायानी आपल्या. आणि माती तुडवता तुडवता मुखाने भगवंताचं मोठ्याने नामसंकीर्तन करायला लागले. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. आनंदाने टाळी वाजवून भजन करायचं आहे.
आनंदामध्ये गोरोबा काका ज्या वेळेला भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेले आहेत ना, त्यावेळेला गोरोबा काकांचं स्वतःचं पोटचं तानूल लेकरू रांगत रांगत गोरोबा काकांच्या पायाखाली आलं आणि पाय चिखल तुडवत आहेत, पण चिखल तुडवणाऱ्या पायांच्या खाली ज्या वेळेला आपलं पोटचं लेकरू आलं, त्याचा स्पर्श सुद्धा महाराजांच्या देहाला जाणवला नाही, मनाला त्याची जाणीव झाली नाही आणि त्या चिखलासोबत आपलं पोटचं लेकरू ज्या तुडवलं गेलं महाराज, अक्षरशः रक्त वाहिला लागलं. त्या मातीमध्ये पाण्यासोबत लाल बुंद रक्त ही आई साहेब पाणी आणायला गेलेल्या होत्या. आई साहेब ज्या वेळेला पाणी घेऊन आल्या, आई साहेबांनी डोक्याला हात लावला आणि मोठ्याने हंबरडा फोडलेला आहे. महाराजांना सावध केलं आणि गोरोबा काका ज्या वेळेला सावध झाले, पाहतात मी भगवन नामामध्ये एवढा तल्लीन होऊन गेलो, ह्या नामाने मला एवढं त्याच्यामध्ये रंगवून टाकलं की माझं पोटचं लेकरू माझ्या पायाखाली तुडवलं गेलं तरी मला त्याचं भान राहिलं नाही. पण म्हणून काही दुःख व्यक्त केलं नाही महाराजांनी, दुःख व्यक्त नाही केलं. इतकंच कसं मी भजनाच्या नादाला लागलो, इतकंच कसं नामामध्ये रंगून गेलो की माझं लेकरू मरून गेलं. आपणही सगळं करतो, भजन करतो, पूजन करतो, अर्चन करतो, कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, तीर्थयात्रा करतो, सगळं होतं, पण स्वतः सहित ह्या प्रपंच संसाराला संपवून टाकण्याची हिम्मत मात्र आपली कोणाची होत नाही. आपण म्हणतो नको नको, मी इतकाच जर का देवाच्या भजनामध्ये तल्लीन झालो आणि माझ्या जवळचं सगळं सुटायला लागलं तर मी काय करू. अहो सगळं सुटायसाठीच तर भजन असतं ना. भजन कशासाठी असतं? उपाध्या सुटायलाच भजन असतं, देह सुटायलाच भजन असतं, देह भाव सुटायला भजन असतं. असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही, अतिशयोक्ती ठरणार नाही. इथं बसल्या 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 इतके तल्लीन झालो पाहिजे आपण नामामध्ये आणि कथेमध्ये की इथल्या इथं आपलं सगळं सुटून गेलं पाहिजे, मागं काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे. कोणी म्हणेल असं असल तर लवकर चहा पाजा आणि मोकळं करा, पुढचं सत्र तुम्हीच पहा. पुढचं सत्र तुम्ही पहा, आम्हाला चहा पाजून मोकळं करा. पण हे असलं काही सांगू नका. नाही महाराज, हे आपण सोडलं नाही, कधी ना कधी तरी सुटेल. आणि देवाच सोडलं नाही तर जग ओढून नेईल, प्रकृती ओढून नेईल. प्रकृती ही नेणारच आहे, प्रकृतीचं प्रकृती घेऊन जाणारच आहे, आज ना उद्या. नसेल सोडायचं कोणाला
नका सोडू. प्रकृती हिसकावून घेईल तुमच्याकडून, कारण ती तिचं आहे. पंचमहाभूत तिची आहेत. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला हा देह तिचा आहे, प्रकृतीचा आहे महाराज. प्रकृतीचं हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही. तिनं तिचा वाटा हिसकावून घेण्याच्या आत हे देह नावाचं फूल आहे ना, हे शिवचरणावरती आपण वाहून टाकलं पाहिजे. कोणी म्हणेल आमचा देह का एवढा चांगला आहे का देवाच्या पायावर सोडण्याजोगा? अहो ते महादेव आहेत, त्यांना विषारी बिनवासाचं धोत्र्याचं फूल चालतं, आपण का नाही चालणार? महादेवाला विषारी वासुकी चालतो, आपण का नाही चालणार? अरे माझा देवच असा आहे, तो ज्या वेळेला तुमचा माझा अंगीकार करायला तत्पर होतो त्यावेळेला तो आपल्यातला चांगुलपणाही पाहत नाही आणि वाईटपणाही पाहत नाही. तो फक्त एकच पाहतो, तुला माझं व्हायचंय का? माझ्या चरणावर समर्पित व्हायचंय का? अरे मी कशासाठी बसलोय इथं? कोण आपल्या देहाचं पुष्प माझ्या चरणावरती अर्पण करतय ना, ते पाहायलाच मी इथं बसलोय, हे सांब सदाशिवांचं सांगणं आहे. जगाने हे ओढून नेण्यापेक्षा, जगाच्या नावे हे खर्च होण्यापेक्षा भगवंताच्या नावे हे खर्च झालेलं कधीही उत्तम आहे. आणि प्रकृतीसाठी हे खर्च होण्यापेक्षा भगवंताच्या चरणावर हे समर्पित झालेलं कधीही चांगलं. मी आणि ज्यांना मी माझं म्हणतो ते सार हे शंकरा तुझ्या चरणावर मी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यत् यत् सकलं परस्मै. जे 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 जेवढं 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 म्हणून सगळं काही आहे ते सगळं तुझ्या चरणावरती समर्पित आहे. आणि तेच गोरोबा काका दुःख व्यक्त केलं नाही. आपलं प्रारब्ध आहे म्हणून त्याचा स्वीकार केला. आणि पंढरपुरामध्ये नामदेवरायांचं कीर्तन होतं. लक्ष देऊन ऐका. नामदेवरायांचं कीर्तन होतं. कीर्तन मंदिरामध्ये होतं, देवाच्या कीर्तन मंडपामध्ये होतं. नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले. गोरोबा काका कीर्तन ऐकायला बसले. गोरोबा काकांच्या चरित्रातला दुसराही प्रसंग हात तोडून टाकलेले आहे. पण नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये ज्या वेळेला बसलेले आहेत, कीर्तन रंगामध्ये आलं. गोरोबा काकांसहित सारे भक्त कीर्तनामध्ये तल्लीन झाले. आणि ह्या कीर्तनामध्ये तल्लीन झालेल्या गोरोबा काकांवरती पांडुरंग परमात्म्याची कृपा पुन्हा एक वेळेला दर्शनाला आली की आपल्या पायाखाली तुडवून मृत झालेला पुत्र गोरोबा काकांना पुन्हा एक वेळेला प्राप्त झाला. हा नामदेवरायांच्या कीर्तनाचा जसा परिणाम तसा गोरोबा काकांच्या शुद्ध निष्काम निस्पृह विठ्ठल भक्तीचाही परिणाम आहे. माझ्या जीवनामध्ये भजन प्रमाण आहे. म्हणून कथा श्रवणे उपाधी तुटे, कथा श्रवणे भवाब्धी आटे, कथा श्रवणे सच्चिदानंद भेटे, समूळ तुटे माया जाळ. अशा प्रकारचा लाभ ह्या कथेतून प्राप्त होतो. हा आध्यात्मिक दृष्टीचा विचार झाला बरं का. आणि यातला अजून एक भाग, कशासाठी सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः हे शिवपुराण पुन्हा 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 का ऐकायला सांगितलं, याचं दुसरं उत्तर जे काल अर्ध राहिलं होतं ते पूर्ण करतो. अंतःकरणामध्ये शिवभक्ती आपली वृद्धिंगत व्हावी याच्यासाठी पुन्हा पुन्हा कथा ऐकायची आहे तुम्हाला. मला कोणी म्हणेल आज आम्ही भक्ती करत नाही का? आजही आपण भक्ती करत आहोत महाराज. कुठंतरी भक्ती आहे अंतःकरणामध्ये,
म्हणूनच तर पूजन करतो, अर्चन करतो, वंदन करतो, नमस्कार करतो देवाला. कुठंतरी भक्ती आहे म्हणूनच हे सगळं तुमचं माझं करणं चाललेलं आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण शुद्ध निष्काम निस्पृह भगवंताची भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. याच्यासाठी वारंवार पुन्हा पुन्हा आपल्याला ही कथा ऐकायची आहे. कथा श्रवण केल्याचा परिणाम भक्तीचा अंकुर आपल्या हृदयामध्ये फुटत असतो, प्रगट होत असतो. हा अंकुर फोडण्याचं काम आणि ह्या अंकुराला वाढवण्याचंही काम कथाच करत असते. कथाच करत असते. आपल्या हृदयामध्ये भक्ती सिद्ध झाली पाहिजे, भक्ती दृढ झाली पाहिजे, भक्ती प्रगट झाली पाहिजे. भक्ती नाही आपल्या मनात असं नाही बरं, भक्ती आहे पण ती आपल्यासाठी आहे. भक्ती आहे पण ती आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी जोपर्यंत देवाचं नाव आपण घेतो, प्रपंचासाठी घेतलेलं देवाचं नाम, सांसारिक कामना वासने पोटी घेतलेलं भगवंताचं नाम, श्रवण केलेली भगवंताची कथा, ही जोपर्यंत आपण या सांसारिक कामना वासने पोटी जोपर्यंत आपण करतो महाराज, तोपर्यंत तिला भक्ती म्हटलं जात नाही. तोपर्यंत तिला म्हणायचं असेल तर उपासना आपल्याला म्हणता येतं. भक्ती म्हणजे काय? देवावरती असलेल्या निस्सीम प्रेमातून जी केली जाते तिला भक्ती असं म्हणतात. ही भक्तीची सहज सोपी एका वाक्यामध्ये व्याख्या आहे. भगवंतावरती निस्सीम प्रेम झाल्यानंतर केली जाते ती भक्ती आहे. तोपर्यंत होतो तो व्यवहार, आणि त्याला व्यवहार म्हणायचा नसेल आपल्याला तर तोपर्यंत घडत असते आपल्याकडून ती उपासना. आणि आपल्याला त्या व्यवहाराच्या, त्या उपासनेच्याही पुढे जाऊन भक्तीमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि भक्तीचा प्रवेश आपल्या अंतःकरणामध्ये झाला पाहिजे. पण सुरुवातीला त्याच विचाराने एखादा भगवंताची कथा ऐकायला येईल. भक्तीसाठी कथा, भक्तीसाठी नाम, भक्तीसाठी सेवा, भक्तीसाठी पूजन, म्हणजे देवासाठीच देवाचं यजन करणारा, ही प्रवृत्ती सोपी नाही. प्रवृत्ती सोपी नाही. म्हणून जीवाला, म्हणून मनुष्याला अगोदर हे सांगितलेलं आहे. महात्म्याचा भाग ऐकत आहोत आणि त्याला आता पूर्ण विराम द्यायचा आहे आपल्याला, म्हणून हे सांगतोय एवढं वाक्य. महात्म्य सांगत असताना असं सांगितलं की ज्याला जे पाहिजे ते प्राप्त होईल, जो पदार्थ ज्याला पाहिजे, जी मनोकामना ज्याला पूर्ण करायची आहे, भगवंत ती मनोकामना पूर्ण करतील. हे महात्म्य आहे. असं महात्म्य सांगितलं नसतं तर कुणीही देवाची कथा ऐकायला आलं नसतं. कुणीही देवाची सेवा करायला, पूजन करायला तत्पर तयार झालं नसतं महाराज. आपण हे सारं महात्म्य कुठंतरी ऐकून देवाची कथा ऐकायला आलेलो आहोत. याला कारण काय आहे? एक कारण आहे, आपण दुःखाने त्रस्त झालेलो आहोत. सांसारिक संकट, अडचणी, आपदा, विपदा आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. आपण जर का हे 7 दिवसांचं अनुष्ठान म्हणून, पहा लक्षात घ्या, देणं घेणं करणं, सवर्ण सजणं धजणं हे सगळं बाजूला सोडून एका गोष्टीचा विचार जर का आपण केला तर हे माझ्यासाठी सुद्धा नवे नवे, हे साऱ्या वक्त्यांसाठी, आणि जेवढे जेवढे जिथं जिथं कुठं कथा कीर्तन श्रवण करत आहेत त्या सगळ्या श्रोत्यांसाठी कथा आणि कीर्तन हे अनुष्ठानच मानलं पाहिजे, सोहळा नाही मानला पाहिजे. मानला तरी सुद्धा हा भौतिक सोहळा नाही, हा आध्यात्मिक सोहळा आहे, हा नामाचा सोहळा आहे, हा ज्ञानाचा सोहळा आहे. याला अनुष्ठान मानलं पाहिजे. आणि हे अनुष्ठान जे तुम्ही मी या ठिकाणावरती करत आहोत महाराज, अनुष्ठान म्हणून, अनुष्ठान रूपाने करायला पाहिजे. हे अनुष्ठान करत असताना
महात्म्यांनी तर किंवा महात्म्यांनी तर असं सांगितलं ग्रंथाच्या, जी जी मनोकामना, जी जी मन इच्छा आहे आपली ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आपण इथपर्यंत आलो का आलो? आपल्याही संसारामध्ये अडचणी आहेत नाही का? नाही असं नाही ना? अडचणी आहेत ना सगळ्यांच्या संसारात? प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहेत ना? संकट आहेत ना? आपदा आहेत ना? विपदा आहेत ना? एखादा म्हणत असेल मग आमच्या संसार प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमामध्ये काही अडचण नाही, काही संकट नाही, काही विपदा नाही, तर एक तर दोन गोष्टी होतात हे ऐकत असताना. एक तर सांगणारा सपशेल खोटं बोलतो नसतात. दोन, तो पूर्ण भ्रमात आहे. त्याला खरी अडचण काय आहे आपल्या या जीवनातली तीच कळत नाही. आता अजून एक वाक्य लक्षात घेऊ. माझ्या संसार प्रपंच गृहस्थाश्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आम्ही सुखात समाधानात आनंदात आहोत. घर आहे, खायला आहे, पती आहे, धर्मपत्नी आहे, संतती आहे, सगळं आहे म्हटले, आनंदात आहोत. बस हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. आनंदाचा संसार नसणे ही संसाराची अडचण आहे, पण संसारच आनंदाचा वाटणे ही परमार्थाची अडचण आहे. पाहू आपण, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू आणि मग संसार प्रपंच करत राहू. लक्षात आलं का? संसारातल्या अडचणी निघून जाव्यात म्हणून प्रयत्न करणे आणि परमार्थातल्या अडचणी निघून जाव्यात म्हणून प्रयत्न करणे. तर ज्या दिवशी परमार्थातल्या अडचणी निघून जाव्यात असं म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करायला लागतो, त्या दिवशी एका गोष्टीची तयारी ठेवली पाहिजे. माझं म्हणून मी ज्याला ज्याला कवटाळलं, ज्याला ज्याला जवळ घेतलं आणि संसार म्हणून जो मी करतो ना त्याला माग सोडायची तयारी आपली असली पाहिजे. तर तिथून पुढे सुरू होतो परमार्थ. एक सोडल्याशिवाय एक धरता येत नाही. आणि चित्तवृत्ती जी आहे ना ती एका वेळेला एकाच पदार्थाचं सेवन करू शकते. ही चित्तवृत्ती एका वेळेला ज्या जगताचा भोग घेते आहे का परम स्वरूपाचा परमात्म तत्वाचा अनुभव घेते आहे, हे आता ज्याच्या त्याच्या चित्तवृत्तीवरती अवलंबून आहे. बरं, आपली चित्तवृत्ती रात्रंदिवस जगत प्रपंचाचा, या संसाराचा, या दृश्य प्रकृतीचा भोग घेते, अनुभव घेते, स्वानुभव घेते. परंतु चित्तवृत्ती ज्या वेळेला संसार प्रपंचाला त्यागून सत्य पदार्थाच्या शोधासाठी निघेल, त्यावेळेला ही चित्तवृत्ती परम शिवापर्यंत जाईल. परम शिवाला ही चित्तवृत्ती पकडून घेईल. ज्या दिवशी परम शिवाकडे ही चित्तवृत्ती वाटचाल करायला लागेल, त्या दिवशी पाठीमागचं जेवढं सारं काही संसार म्हणून आहे ते सरून जाईल. आपण फक्त पुढं पाऊल टाकत नाही म्हणून आपलं काही नवीन सुरू होत नाही आणि जुनं संपत नाही. ह्या वाक्यामध्ये पुष्कळ गर्भितार्थ आहे, गूढार्थ आहे. पुरातन अशा प्रकारचा बंधनाला कारण असणारा असा हा संसार रूपी पायरी जोपर्यंत सोडायला आपण तयार होत नाही तोपर्यंत अध्यात्माची पायरी आपण चढू शकत नाही, असा भाव आहे. ठीक, भक्ती तर आपण सारेच करत आहोत, पण देवासाठी आपल्याला भक्ती दृढ करायची आहे. आणि ती भक्ती, ती शिवभक्ती, ती शिवाराधना आपली दृढ व्हावी याच्यासाठी शिवपुराणाच्या द्वारे आपल्याला मदत होत असते. हाच मुख्य चिंतनाचा भाग पहिल्या सत्राचा आपण लक्षात घेऊ आणि देऊ. पहिल्या सत्राला या ठिकाणावरती आपण पूर्णविराम. चहाचा प्रसाद उपलब्ध आहे, साऱ्यांनी तो प्रसाद सेवन करावा. ताबडतोब दुसऱ्या सत्राला आपण या ठिकाणावरती आरंभ करू. नमः पार्वती पतये हर हर महा